विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशात काल दिवसभरात 42,533 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकंदर संख्या आता 90,58,822 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 94.20% झाला आहे. काल दिवसभरात या आजारामुळे 512 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या 40,689 कोविड रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. वन्यजीव मंडळाने राज्याच्या पश्चिम भागातील 8 तसंच विदर्भातील 2 क्षेत्रांना राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. तसंच चंद्रपूरमधील कनाळगाव अभयारण्यात सुधारणा करण्यासही मंडळाने मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी या मागणीसाठी रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर तसंच नितेश आणि फिरोज यांच्या जामिनावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अर्णव गोस्वामी आणि अन्य तिघांवर कालच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल कॅनबेरा इथं झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या सामन्यात दमदार फलंदाजी करणारा रवींद्र जडेजा या मालिकेतले उर्वरित सामने खेळू शकणार नाही. कालच्या सामन्यात फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू जडेजाच्या हेल्मेटला लागला होता. डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्यामुळे जडेजा पुढचे सामने खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं कळवलं आहे. जडेजाच्या जागी शार्दूल ठाकूरची संघात वर्णी लागली आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून